एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त छान असे कुरकुरीत भजी बनवूया। आता मी बटाटे किसून घेतले मोठं दातानं। हे बघा, याच्यानं मस्त असं जाडं, याच्यात खूप खाते येते, बारीकवाले जाडेवाले। आता मी सगळ्यात मोठं होतं त्याच्यानं किसून घेतले। 3 बटाटे घेतलेत मी। ह्याच्यात याला 3-4 पाण्यानं मी चांगलं धुवून घेतले, ते टाकते आता। पाऊस छान पडतोय। पहिला पाऊसचे पहिले भज्या बनवते। आता त्याच्यासाठी आपण बटाटे घेतले ते। आता हे कांदे घेते, बारीक चिरून घेतला आहे मी। मिक्स करूया चांगलं। थोडीशी मिरची घेते, थोडंसं अद्रक घेते, थोडी कोथिंबीर घेतली, मक्काचे दाणे आहेत मी उकडून घेतलेत, थोडेसे टाकते ते पण। छान अशी कुरकुरीत बनवूया। आता याच्यात आपण मसाला घालूया। थोडा ओवा घेतलाय, हाताने चुरून घेऊया असं, ते टाकते। थोडंसं आपण जिरं घेऊया, अर्धा टीस्पून। थोडं जिरा पावडर घेऊया, अर्धा टीस्पून। हळद घेऊया, अर्धा टीस्पून। अर्धा टीस्पून मिरची घेऊया, काश्मीरी मिरची आहे लाल पावडर आहे। चवीप्रमाणे मीठ घेऊया। तिखट तुमच्या हिशोबानं घ्या, तुम्हाला तिखट पाहिजे। मी हिरवी मिरची घातली आहे ना, तर चवीप्रमाणे आपण मीठ घेऊया। कालवून घेऊया याला। हाताने कालवून घेऊया। आता याच्यात आपण लागता बेसन पीठ घालूया। तांदळाचं पीठ पण घालू शकता, मी फक्त बेसन वापरते। खाली असं बँडिंग व्हायला पाहिजे तेवढं पीठ घालूया आपण। थोडं अजून लागणार, मी चाळून ठेवलेलं पीठ। आता मी बघा सगळं पीठ टाकून दिलंय, जेवढं काढलेलं बाइंडिंग व्यवस्थित होते। आता आपण तळायला घेऊया। आता आपलं तेल तापलंय, मी पापड भाजले होते तेच तेलामध्ये तळते। आता आपण टाकूया। थोडंसं लांब लांब टाकायचे, चिटकणार नाही म्हणून। हे भज्या बनवून बघा, खूप सुंदर बनतात, खायला पण छान वाटतात। पाऊस पडतोय छान। आता आपण परतूया याला।
चांगले असे गोल्डन कलर येणार तोपर्यंत भाजूया. गॅस फास्टच ठेवला, मध्ये थोडंसं कमी करायचं, आतमध्ये शिजलं पाहिजे बेसन. फास्ट गॅसवरच कुरकुरीत बनतात ते छान. छान असं बघा गोल्डन कलर आलाय, एकदम कुरकुरीत झाले. काढून घेऊया आता आपण. गॅस कमी केला आहे मी. दुसरे पण असेच टाकून देऊया, असेच तळून देऊया. तर पहिला घाण झाला, आता दुसरा घाण काढते. या 3 बटाटे कापलेले किसलेले, थोडेसे मक्कीचे दाणे होते उरलेले, ते माझे कडे होते म्हणून टाकून दिले. छान अशा भज्या होऊन जातात. थोडा कांदा कापायचा, मस्त कुरकुरीत छान आवाज येतोय. छान आपले असे बटाटे भजे बनवलेत. मक्याचे, बटाटा आणि मक्का, बटाटा मक्याचे भजे आहेत छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता हे टमाटर सॉस, शेजवान चटणी, हिरवी चटणी त्याच्यासोबत खाऊ शकता. आता तुम्हाला नक्कीच आमचं रेसिपी आवडणार. लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला भरपूर प्यार द्या. थँक्यू.